नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना म्हटलेला आहे मित्रांनो. तर लाडका भाऊ योजनेचा जी-आर सुद्धा आला होता मित्रांनो. तसेच आता लाडका भाऊ योजनेचा ऑनलाईन फॉर्म सुरू झालेला आहे मित्रांनो. तसेच याचं जे काही ऑनलाईन फॉर्म आहे मित्रांनो, ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कशा पद्धतीने भरायचं आहे. तसेच यासाठी जे काही जॉब एम्प्लॉयमेंट कार्ड आहे मित्रांनो, ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे. कारण हे जे काही जॉब एम्प्लॉयमेंट कार्ड आहे मित्रांनो, ते तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहे मित्रांनो. तर याचं रजिस्ट्रेशन तसेच ते डाउनलोड कसे करणार याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये लाईव्ह सांगणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर यासाठी तुम्हाला रोजगार.महास्वयं.गव्हर्नमेंट.इन या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र शासनाची महास्वयं जी काही वेबसाईट आहे ती ओपन झालेली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी खाली न्यू पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो काही ऑफिशियल जी-आर आहे मित्रांनो, तो या ठिकाणी आहे. तर ते PDF डाउनलोड करून तुम्हाला संपूर्ण वाचायचं आहे मित्रांनो. याच्यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही याची संपूर्ण माहिती पाहू शकता मित्रांनो. तर यासाठी तुमचे जे काही कमीत कमी वय आहे ते मित्रांनो 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत चालणार आहे मित्रांनो. जे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 35 वर्ष मित्रांनो. यासाठी तुम्ही 12वी पास किंवा ITI किंवा पदवी किंवा पदवीधर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणे अनिवार्य आहे मित्रांनो. म्हणजेच कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी 12वी लागणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 12वी पास असल्यावर तुम्हाला ₹6,000 प्रतिमाह विद्यावेतन आहे मित्रांनो. म्हणजेच दर महिन्याला ₹6,000 12वी पास असल्यावर. तसेच ITI आणि पदवी असल्यावर ₹8,000 प्रति महिना आहे मित्रांनो. तसेच ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यावर तुम्हाला ₹10,000 प्रति महिना सरकारतर्फे देण्यात येणार आहे मित्रांनो. तर यासाठी तुम्हाला जे काही ट्रेनिंग आहे मित्रांनो, ती 6 महिन्यांची ट्रेनिंग आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे मित्रांनो, मागे यायचं आहे. तर मागे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सर्वात अगोदर आपली नोंदणी करायची. नोंदणीसाठी आपण या ठिकाणी राईट साईडला पाहू शकतो मित्रांनो, रजिस्ट्रेशन इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर नवीन नोकरी साधक अशा प्रकारे विंडो तुमच्यासमोर ओपन होईल मित्रांनो. तर या ठिकाणी तुमचे जे काही पहिले नाव आहे मित्रांनो, आधार कार्डवर जसे असेल तसे सेम नाव टाकायचं मित्रांनो. पहिले नाव म्हणजेच तुमचे आधार कार्डवर ज्याप्रमाणे असेल तसे ते नाव तुमचे टाकायचे आणि आडनाव टाकायचं या ठिकाणी तुमचं. त्यानंतर मिडल नाव म्हणजे वडिलांचं नाव टाकायचं मित्रांनो. त्यानंतर जन्मतारीख टाकायची तुम्हाला. त्यानंतर तुमचं लिंग सिलेक्ट करायचं मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी आधार टाकायचं आहे आणि भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा मित्रांनो. जो नंबर आता सध्याला तुम्ही चालू असाल तोच नंबर टाकायचा मित्रांनो या ठिकाणी. त्यानंतर हा कॅप्चा टाकून नेक्स्ट करायचा मित्रांनो. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे मित्रांनो आणि कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या आईचे नाव टाकायचं मित्रांनो. तसेच तुमची जी काही जन्मतारीख आहे मित्रांनो ती शो होईल या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो तुमचा देश आहे तो निवडायचा आहे, की तुम्ही कोणत्या देशात राहतात. आपल्याला या ठिकाणी इंडिया करायचं मित्रांनो. तसेच राज्य महाराष्ट्र करायचं त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल मित्रांनो तुमच्या डॉक्युमेंट्सवर तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा. तसेच या ठिकाणी तुमचा तालुका सर्च करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुमचं गाव किंवा शहर असेल ते सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा पत्ता टाकू शकता मित्रांनो, सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचा राष्ट्रीय तो इंडियन टाकायचा मित्रांनो. त्यानंतर जे काही तुमचा धर्म आहे मित्रांनो, हिंदू असेल तर हिंदू जे काही असेल ते टाकू शकता तुम्ही. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. त्यानंतर तुमची जी काही वैवाहिक स्थिती आहे मित्रांनो, जर तुम्ही अनमॅरिड असाल तर अनमॅरिड टाकायचं मित्रांनो. मॅरिड असाल तर मॅरिड टाकायचं आणि पत्नीचं नाव टाकावं लागेल मित्रांनो तुम्हाला, जर मॅरिड असाल तर. त्यानंतर जे काही स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का तुम्ही, तर होय करायचं मित्रांनो जर इच्छुक असाल तर. तसं या ठिकाणी तुम्ही तुमची जात किंवा उपजात किंवा पोटजात सुद्धा सर्च करू शकता आणि टाकू शकता मित्रांनो. त्यानंतर तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे मित्रांनो, शैक्षणिक गट आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो.
तर तुम्ही या ठिकाणी तुमची शैक्षणिक पात्रता जी काही असेल तीही तुम्हाला टाकायची. तर तुमचं माध्यम काय आहे मित्रांनो, मराठी, हिंदी, इंग्लिश ज्या मीडियममधून तुमचं शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण टाकायचे. तसेच तुमच्या विद्यापीठाचं म्हणजेच कॉलेजचं नाव टाकायचं मित्रांनो या ठिकाणी विद्यापीठ. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा दूरध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. तसेच तुम्हाला तुमची जी काही ईमेल आयडी असेल ती टाकायची मित्रांनो. त्यानंतर खाली तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे मित्रांनो. तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आणि तुमचे खाते तयार करायचे मित्रांनो. पासवर्ड सेट केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन झालेली आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झालेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपली पहिली स्टेज पूर्ण झालेली आहे मित्रांनो. तर आता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं मित्रांनो. लॉग इन करण्यासाठी तुम्ही पाहू शकता एंटर आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन आय डी टाकायची मित्रांनो. जी काही रजिस्ट्रेशन आय डी आहे ती तुम्हाला मेसेजद्वारे आलेला असेल मित्रांनो. तसेच तुमचा जो काही पासवर्ड सेट केला आहे तो सुद्धा मेसेजद्वारे तुम्हाला आलेला असेल मित्रांनो. तर मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला राईट कॉर्नरला संपादित करा अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तो सर्वात अगोदर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती दिसेल मित्रांनो. तर वैयक्तिक माहिती तसेच त्याच्या बाजूला शैक्षणिक माहिती तसेच एक्स्ट्रा करिक्युलर तसेच कामाचा अनुभव तसेच इतर तपशील अशा प्रकारची माहिती तुम्ही अपडेट करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर तुमची वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती चेक करून घ्यायची मित्रांनो. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचे आहे मित्रांनो वैयक्तिक माहिती. त्यानंतर जर तुमचं काही एक्स्ट्राचं शिक्षण झालेलं असेल मित्रांनो तर ते तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. तुमचं ग्रॅज्युएशन तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल मित्रांनो तर शैक्षणिक माहितीनंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचं एक्स्ट्रा करिक्युलर टाकायचं आहे. करिक्युलर म्हणजे तुमचं जर काही एक्स्ट्राचं काही शिक्षण तसेच काही ॲक्टिव्हिटी तुम्ही केलेल्या असतील मित्रांनो, काही स्पोर्ट तुम्ही केले असाल तर तशा प्रकारचं जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये टाकू शकता. तुमचं MSc-IT तसेच टायपिंग वगैरे झालेलं असेल मित्रांनो तर ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. त्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तुमचा कामाचा अनुभव टाकू शकता मित्रांनो. तुम्ही जर एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काही जॉब करत असाल तर त्याचा अनुभव तुम्ही या ठिकाणी जोडू शकता मित्रांनो. तुम्ही कोणत्या पदावर कोणत्या ठिकाणी काय काम केलेलं आहे किंवा करत असाल तर त्या संस्थेचे नाव आणि पत्ता अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो. अशा प्रकारे ही माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या भरायची आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला शेवटची जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. त्या ठिकाणी वरती पाहू शकता तुम्ही इतर तपशीलमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि तुमची जी काही इतर तपशील आहेत ती भरायची मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही मराठी, हिंदी किंवा इंग्लिश यापैकी कोणत्या एका भाषेचं वाचन किंवा लेखन करता येणं महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जी भाषा येत असेल त्या ठिकाणी तुम्ही ओके करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही जर काही कापड गिरणी किंवा अवलंबित आहात का तर ते टाकायचे. तसे तुम्ही जर दारिद्र्य रेषेखाली येत असाल मित्रांनो तर येस और नो करायचं या ठिकाणी. तसेच तुम्ही प्रकल्पग्रस्त किंवा पूरग्रस्त असाल मित्रांनो तर येस और नो करायचं आहे. असाल तर येस करायचं आहे, नसाल तर नो करायचं आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का मित्रांनो येस और नो करायचं या ठिकाणी. त्यानंतर शारीरिक विशेषता म्हणजेच तुम्ही जर काही डिसेबल असाल मित्रांनो तर या ठिकाणी येस और नो करायचं मित्रांनो. नसाल तर नो करायचं, असाल तर हो येस करायचं मित्रांनो. त्यानंतर अशा बँक डिटेल जी आहे ती टाकायची मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे काही बँकेचं नाव तसेच IFSC कोड, अकाउंट नंबर तसेच ब्रांच कोड टाकायचं मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुमची प्रोफाईल अशा प्रकारे अपडेट झाली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल फोटो टाकायचा असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता मित्रांनो. तसेच राईट साईडला तुम्ही पाहू शकता जनरेट रिसिप्ट अशा प्रकारचं आहे मित्रांनो पिवळ्या कलरमध्ये. त्या ठिकाणी तुम्ही ओके करायचं मित्रांनो आणि अशा प्रकारे तुमचं जे काही फॉर्म आहे मित्रांनो म्हणजेच एम्प्लॉयमेंट कार्ड आहे मित्रांनो, जॉब सीकर रजिस्ट्रेशन स्लिप आहे मित्रांनो, ही तुम्ही डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो. या ठिकाणून अशा प्रकारे PDF डाउनलोड झालेला आहे मित्रांनो. तर हे PDF पाहू शकता तुम्ही. यानंतर जे काही जॉब मिळावे असेल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला ही स्लिप लागेल मित्रांनो म्हणजे रिसिप्ट लागणार.